Hello student, good morning to all. Today is 8th of January 2021. So today we will see lesson number 9, that is pronouns and determiners. Point number 1, a pronoun is a word that is used instead of a noun. Pronoun काय? तर नाउनच्या ऐवजी जो शब्द वापरला जातो त्याला प्रोनाउन असं म्हणतो. आता नाव म्हणजे काय? नावाऐवजी वापरले जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असं म्हणतात. मराठीमध्ये प्रोनाउन म्हणजे काय? तर सर्वनाम. मग कोणकोणते सर्वनाम आहे? तो, ती, ते, हा, ही, हे, पुन्हा अजून ही, ती, हा, तो, हे मराठीतनं झालं. पण इंग्लिशमधनं ही, शी, इट, दे, यू, युअर्स, वी, these are the pronouns. So see how to use this pronoun. Mona had a pet cat. Mona had cat. Mona fed the cat daily. The cat was Mona's friend. तर हे 3 सेंटेन्स आहे. मग यामध्ये प्रत्येक मोना मोना लिहिलेला आहे. तर आपण बोलताना प्रत्येक वेळेस आपण त्या व्यक्तीचं नाव घेऊन बोलत असतो का? एकदा घेतो, त्यानंतर कसं मग चेंज करत असतो. तिने असं केलं, तिने तसं केलं. सो सी, मोना हॅड अ पेट कॅट. शी फेड इट डेली. म्हणजे मोनाऐवजी शी घेतलाय आणि द कॅटऐवजी इट घेतलाय. शी फेड इट डेली अँड इट वॉज हर फ्रेंड. द कॅटऐवजी इट घेतलेला होता आणि मोनाऐवजी काय घेतलाय? हर. It was her friend. Second number point. In the above sentences, the words she, it and her are pronouns. They are used instead of the nouns. आणि हे noun ऐवजी यूज केलेले आहे. Point number 3. Pronouns that are most commonly used for people are called personal pronouns. आता जे प्रोनाउन्स एकदम कॉमनली यूज केले जातात त्यांना पर्सनल प्रोनाउन म्हणतो आपण. सो सी विच आर दॅट. फर्स्ट पर्सन फॉर द पर्सन स्पीकिंग. आय, वी, मी, अस, माय, आवर, माइन, आवर्स, माय सेल्फ, आवर सेल्फ्स. सेकंड पर्सन फॉर द पर्सन्स स्पोकन टू. जो बोलतो तो फर्स्ट पर्सन असतो आणि ज्याच्याशी बोलतो तो सेकंड पर्सन. You, your, yours, yourself, yourselves. थर्ड पर्सन फॉर द पर्सन स्पोकन अबाउट. आणि थर्ड पर्सन कोण? ज्याच्याबद्दल आपण बोलतोय तो थर्ड पर्सन. ही, शी, दे, इट, हिम, हर, देम, इट्स. His, hers, their, theirs, himself, herself, themselves, itself. Note, even though the pronouns in the last line do not stand for people, they are still known as personal pronoun. आणि जे काही प्रोनाउन्स आहे शेवटच्या लाईनमध्ये, लास्ट लाईन, डू नॉट स्टँड फॉर पीपल, जे लोकांशी निगडीत नाही आहे, दे आर स्टील नोन ॲज अ पर्सनल प्रोनाउन्स. मग ते काय आहेत? पर्सनल प्रोनाउन्स आहेत. तर कोणते बघा आता ते. The personal pronouns my, our, your, his, her, its and their, when used before nouns, are known as possessive adjectives or determiners. हे जे प्रोनाउन्स आहे माय, आवर, युअर, हिज, हर, इट्स अँड देअर, जे आपण यूज करतो नाउनच्या अगोदर त्यांना पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह किंवा डिटरमायनर्स म्हणून आपण ओळखतो. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स रेफर बॅक टू द सब्जेक्ट इन द सेंटेन्स. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन रेफर बॅक टू द सब्जेक्ट इन द सेंटेन्स. सेंटेन्समध्ये रेफर बॅक केलं जातं रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्सला. ते कोणते आहे? माय सेल्फ, आवर सेल्फ, युअर सेल्फ, युअर सेल्फ्स, हिमसेल्फ, हर सेल्फ, themselves, itself. Demonstrative pronouns are used to point out the noun to which they refer. इथे demonstrative pronouns आहे ते कोणते आहे? these, that, these, those. Point number 7. Demonstrative pronouns when used before nouns are known as determiners. For example, this is my book,
pronoun. This book is mine. Determiners. Those were the songs I loved. Those is pronoun and I love those songs is determiner. So these are the pronouns and types of pronouns and determiners. Next page exercise is there. Fill in the blanks with suitable pronouns or determiners. So this exercise you have to solve. If you have face any problem, just see back side of the book and correct it the answers. Okay, have a nice day, take care, bye.